येऊरमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बिबट्याच्या शिकारी पाठोपाठ माकडांना बाण मारून जखमी करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. बिबट्याची शिकार करणारे जेरबंद झाले असले तरी माकडांना बाण मारणारे अद्याप सापडलेले नसून शिकाऱ्यांकडून प्राण्यांसाठी जंगलात सापळे लावले जात असल्याचा संशय वन विभागाला आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या वन विभागानं येऊरच्या जंगलात सापळे शोध मोहीम राबवली. यात काहीच आढळून आलं नसलं तरी यापुढे देखील ही मोहीम सुरूच राहणार असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं. ठाण्यातील येऊरचा परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात येतो. या जंगलात अनेक पक्षी, प्राणी तसंच बिबटे आहेत. येऊर जंगलाजवळील भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामं तयार झाली आहेत. त्यामुळे जंगलातील वन्यजीवांच्या अधिवासावर त्याचा परिणाम होतो. असं असतानाच काही महिन्यांपूर्वी एका टोळीला वन विभागानं अटक केली होती. या टोळीच्या तपासादरम्यान येऊरच्या जंगलात बिबट्यांची शिकार झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. त्यापाठोपाठ याच जंगलात माकडांना बाण मारून जखमी करण्यात आल्याच्या 2 घटना समोर आल्या होत्या. या हल्लेखोरांचा शोध लागत नसल्यामुळे वन विभागानं हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास 25,000चं बक्षीस जाहीर केलं होतं. अद्यापही माकडांना जखमी करणारे शिकारी पकडले गेले नाहीत. अवघ्या 3 महिन्यात 2 बिबट्यांची शिकार झाल्याचं आणि त्यापाठोपाठ 2 माकडांना बाण मारून जखमी करण्याच्या घटना घडल्या असून वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे परिसरात शिकारी टोळी सक्रिय असल्याचा संशय वन विभागाला आहे. जंगलात शिकारीसाठी सापळे लावले जात असल्याचाही वन विभागाला संशय आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे वन विभाग आणि बोरोली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्या संयुक्त पथकाद्वारे सापळे शोध मोहीम सुरू केली आहे. ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाळे, सहाय्यक वनसंरक्षक सोनल वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे वनक्षेत्रपाल NB मुठे, येऊर वनक्षेत्रपाल मयूर सुरवसे, वनपाल, वनरक्षक तसंच वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशनचे सदस्य आणि सेक्युइंग असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेलफेअर यांनी ही मोहीम राबवली. या मोहिमेत येऊर ते मानपाडा आणि टिकुशिंदीवाडी भागातील जंगलात पाहणी करण्याबरोबरच संशयास्पद ठिकाणी शोध मोहीम हाती घेण्यात आली. यात काहीच आढळून आलं नसल्याचं वन विभागानं स्पष्ट केलं.